अकोला ते नांदेड महामार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या रस्त्याचं काम मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे। एका बाजूला मोठमोठे खड्डे आणि दुसऱ्या बाजूला ठेकेदारांना खोदलेला रस्ता, त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। पाहूया। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या वाशिम अकोला नांदेड या मार्गावर मी आहे। या मार्गावर जर पाहिलं तर हा रस्ता चौपदरीकरण या नवीन रस्त्याचं होणार आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा रस्ता जो आहे तो खोदून ठेवलेला आहे। कुठेतरी वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि याच रस्त्याचं काम जे ते कंत्राटदारानं थांबून ठेवलंय। अनेक महिने झाले या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठा अडथळा निर्माण होत आहे। या रस्त्यावर जर पाहिलं तर दोन्ही बाजूनी जी वाहने येतात त्याच एकाच बाजूनी ते जात आहेत, त्यामुळे कुठेतरी अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। मात्र कुठेतरी जिल्हा प्रशासन असेल किंवा कंत्राटदार असेल हे प्रत्येक वेळी दुर्लक्ष करतात। या ठिकाणी काही वाहन चालक सुद्धा आहेत। दादा काय सांगाल? दादा, आम्ही रोज येणं जाणं करतो मालेगाव, पश्चिम मालेगाव। त्या रस्त्याने आम्हाला त्रास होत आहे। जाता येता एकदा मी पडलेलो या रस्त्याला, इथे गाडी घेऊन इकडून एक गाडी येते, तिकडून एक गाडी येते। आम्ही करायचं काय? म्हणजे चौपदरीकरण करायचं त्या हिशोबाने हा बंद आहे। हो, आणि चौपदरीकरण तर झालाच नाही, परंतु या लोकांना भयानक त्रास आहे। बरेचसे ऍक्सिडेंट झाले। आपलं गडकरी साहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी पाटणी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आश्वासन दिलं होतं की 4 पदरी होणार म्हणून, परंतु याच्यात काय कुठं पाणी मुरलं हे कळालं नाही। तर हे डबलच होऊन राहिला, चौपदरी होऊन राहिला। या रस्त्याचं खोदकाम करून अनेक महिने झाले, मात्र या रस्त्यावर काम जे ते चालू करण्यात नाही आलेले, त्याला कुठेतरी वाहन चालक रोष व्यक्त करत आहेत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। दरम्यान या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली आहे। पाहूया। वाशिम शहराच्या आतून जाणारा जो रोड आहे तो करून द्यायचं कबूल केलं, मी विसरलो, हेही भेटले नाही पुन्हा तो सुखीने राहिला। आता मी NHAI ला सूचना दिलेली आहे, 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड लाईट लावून चांगल्या प्रकारचं ब्युटिफिकेशन करून हा पूर्ण रस्ता मी 4 लेन करून देईन असं तुम्हाला वचन देतो। आज त्याचे आदेश दिलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।